लातूरमधील माजी प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी नीट पेपर फुटीचे मास्टरमाइंड. कुलकर्णी एनटीएच्या परीक्षा प्रक्रियेशी संबंधित असल्यानं उभारलं रॅकेट. आतापर्यंत देशभरातून 7 आरोपींना अटक. महागाईनं होरपळणाऱ्या जनतेला आणखी एक मोठा धक्का. पेट्रोल 3 तर डिझेल 3.11 रुपयांनी महाग. निवडणुका संपतात सरकारचा आघात. विरोधकांचा हल्लाबोल तर इतर देशातील पेट्रोल दरांकडे भाजपचं बोट. कांदा आणि साखरेमुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा मोठा दिलासा. 30 जूनच्या आधी कर्जमाफी होणारच, मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार. तर मुंबईत काजू आणि आंबा उत्पादकांच्या मागण्यांसाठी विरोधक रस्त्यावर. ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी देशातील युवकांना मंद संबोधल्यानं मोठा वाद. युवा सेनेच्या कार्यकर्त्यांचं राऊतांच्या घराबाहेर आंदोलन. पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार झटापट. ठाणे महापालिकेत पुन्हा भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये वाद. भाजपची शिवसेनेच्या राजेश मोरे, मनोज शिंदेंविरोधात तक्रार. राष्ट्रगीताचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी. देशात मान्सून वेळेआधी दाखल होण्याचा अंदाज. मान्सूनचं प्रवेशद्वार केरळमध्ये 26 मे रोजी मान्सून धडकण्याची शक्यता. यंदा सरासरीच्या 92% पावसाचं भाकीत. पश्चिम आशियातील तणावादरम्यान पंतप्रधानांचा पहिलाच दुबई दौरा. 5 देशांच्या दौऱ्यासाठी मोदी रवाना. इंधन टंचाईच्या संकटात दुबईकडून मदत मिळण्याची आशा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.